बेकायदेशीर आहे, त्याला नियामक मंडळाची मान्यता नाही. ज्यांनी मंडळाची मान्यता नसताना आपण आदेशावर मान्य कार्यकारी संचालकांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की पहिल्यांदा हा निर्णय रद्द करावा. आणि दुसरी आमची मागणी आहे की आमचं जे मराठवाड्याच्या जे मांदाडे समितीची एमडी होती मराठवाड्याच्या पाण्यावर, ती त्वरित बरखास्त व्हावी. आम्ही 48.8 म्हणजे 65% वर नसल्यावर या मराठवाड्यामध्ये वरून पाणी सोडण्याचा कायदा आहे अनाई पाणी पद्धतीने, परंतु तो कायदा अंमलात न आणता हे नगर आणि नाशिकचे लोक आमच्या विरोधामध्ये आमचे विखे पाटील आणि हे सारे पश्चिम महाराष्ट्रातले छगन भुजबळ सारे लोक आमच्या विरोधात कोलेबाई सर हे सर्व पिटिशन दाखल करतात त्यांच्या कारखान्याच्या वतीनं. म्हणून 15 ऑक्टोबरला पाण्याची डेडलाईन असताना आम्हाला 30 ऑक्टोबरच्या नंतरच समजा पाऊस कमी पडला तर आम्हाला पाणी मिळतं. आता सध्या आमचं मराठवाड्यावर फार मोठं नुकसान झालेलं आहे. आमची जी जवळपास 49 लाख हेक्टर जमीन जी आहे त्या 49 लाख हेक्टरपैकी फक्त आमची 20 लाख हेक्टरपर्यंत आमची जमीन दिसते आणि बाकीची 29 लाख हेक्टर जमीन जी आहे ती खऱ्या अर्थाने इथं पडीत आहे. आणि पडीत असल्यामुळं त्याला 5 पिढ्यापासून पाणी न मिळाल्यामुळं आमच्या भागातला शेतकरी अत्यंत गरीब आहे आणि पर्जन्यमान कमी आहे. त्यात हे पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण करतात उत्तर महाराष्ट्राचे विखे. आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात 1300 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात घाट काय घटना होती कार्यालय घाट काय घातला कार्यालय करण्याचा घाट काय घातला? मला असं वाटतं विखे पाटील अत्यंत व्यावहारिक माणूस आहे. त्याला या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जेवढ्या जमिनी आहे जेवढ्या बिल्डिंग आहे त्या साऱ्या बिल्डरला द्यायच्या आहेत आणि म्हणून त्याने हे सारं कारस्थान केलेलं आहे. आणि आमच्या भागामध्ये खऱ्या अर्थानं विखे पाटलाला माननीय मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे फडणवीस साहेबांना की याला पहिल्यांदा त्या आमच्या गोदावरी खोऱ्याचा जो चार्ज आहे त्यांच्याकडं तो चार्ज काढून घ्या. नंतर त्याला झेंडा काढा दादा, पश्चिम महाराष्ट्राचे नेते जसे एकत्र येतात तसे मराठवाड्याचे नेते पाण्याच्या प्रश्नावर एकत्र काय? एकतर मराठवाड्यामध्ये आता आम्ही सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता बऱ्याच वेळा डॉक्टर कल्याणकाळी संकेत आहे खासदार आणि अंबादास दानवे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा दौरा आहे धाराशिवला, त्यामुळं ते येऊ शकले नाही. ते म्हणत सकाळी 9ला मोर्चा काढा पण 9ला लोक येत नाही. आणि म्हणून आमचं जे आहे ते आम्ही सगळ्या मराठवाड्याच्या लोकांनी एकत्रित करणार आहोत. आमच्या इकडचे जे आमदार आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणजे शिंदे गटात त्या आमदारापैकी आमदार मंत्री आता संजय शिरसाट आहे आणि त्याला पाण्याचं काही आणि त्यामुळं आणि तो त्याला विकेला जबाबही करू शकत नाही एवढी शक्ती यांच्याकडे नसल्यामुळं हे मराठवाड्याचे मंत्री आणि आमदार त्यांना घाबरतात. प्रत्येकाला काहीतरी आपलं स्वतःचं काम करून घ्यायचं आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतात, बेरोजगारी वाढते. आजपर्यंत मराठवाड्याच्या जवळपास 5 लाख लोकांनी मुंबई येथे स्थलांतर केलं आणि स्थलांतर होऊन आमच्या भागातले लोक त्या ठिकाणी गेले पोटा पाण्यासाठी आणि याला जबाबदार फक्त आमचे लोक आहेत. 72 पासून आमची परवड चालू आहे. म्हणून आमची मागणी आहे की विखे पाटील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याला फार मोठं धोरण आहे आणि आमचं जे त्यांनी पाणी पुरवलं 50 TMC त्याच्यामुळं त्या 50 TMC पाण्याऐवजी आम्हाला संघीय पाणी वाटपाचा कायदा आला. परंतु आमचं 81 असताना त्यांचं 115 196 TMC पाण्याऐवजी 157 करतं. परंतु मराठवाड्याच्या पाण्याचा वाटा न ठरल्यामुळे मराठवाड्याला आतापर्यंत न्याय मिळाला. ओके थोडा घोषणा